रामकृष्ण हरी. आलेत सर्वजण? ओके. रामकृष्ण हरी. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे कृष्ण हरे. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव. सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः. गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो न्याता. आता विनववाग्विलासिनी जी चातुर्यार्थ कला कामिनी. ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायोत्सवः मामकः पांडवाश्चैव किमकुर्वत संजयः. श्रद्धा भक्ति श्रोतृत्व दातृत्व आदी दैवी संपदा संपन्न समस्त भाविक भक्तांच्या हृदयस्थ गोपाल श्रीकृष्णास कोटी कोटी वंदन. प्रभुप्रिय भाविक सज्जन हो, आज आपण सकल संत विचार या फेसबुक पेजच्या माध्यमातून मी हरिभक्तपरायण विलास महाराज वाघमारे वारकरी साहित्य परिषद जिल्हा विभागीय कार्याध्यक्ष जिल्हा बुलढाणा. हरिभक्तपरायण विलास महाराज वाघमारे साईनगर खामगाव इथून आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण डॉक्टर निखिलजी कुबडे माऊली यांनी यांच्या संकल्पनेतून तयार झालेलं हे सकल संत विचार फेसबुक पेज, ज्यांच्या माध्यमातून मी यांच्याशी जोडले गेलो ते आमचे जीवस्य कंठस्य माझे सहकारी खामगाव तालुका अध्यक्ष राहुल महाराज वाकेकर. आणि म्हणून आज हा सर्वप्रथम फेसबुक लाईव्ह येण्याचं हे सौभाग्य माझ्या वाट्याला आलेलं आहे. मित्र हो, तसं पाहिलं तर या अगोदरसुद्धा आमचे जीवस्य कंठस्य हरिभक्तपरायण गजाननजी महाराज लवडकार आळंदी यांचे सुपुत्र हरिभक्तपरायण सागर महाराज लावडकार यांनी सुद्धा मला फेसबुक लाईव्हवर येण्याची विनंती केली होती. परंतु मला याच्यामधील फारसं ज्ञान नसल्यामुळे आणि इथे कधी नेटवर्क प्रॉब्लेम तर कधी कोणाचा फोन आला त्याच्यामुळे व्यत्यय होईल या भीतीपोटी मला ते सहज शक्य नव्हतं आणि म्हणून मी ते टाळत होतो. परंतु पुन्हा राहुल महाराज वाकेकर यांनी मला त्याच्याबद्दल थोडंसं समजावून सांगितलं आणि मी पहिल्यांदा हा फेसबुक लाईव्हवर येत आहे. मित्र हो, प्रत्येक एक मनुष्याची एक माफक इच्छा असते की मी सुद्धा सुखी सार्थक सफल आणि शांतीपूर्वक जीवन जगावं.
परंतु या स्पर्धेच्या युगामध्ये ते एवढंही सोपं नाही आणि सद्य परिस्थितीमध्ये तर अतिशय प्रतिकूल परिस्थिती आहे। कारण कोरोना या विषाणूने जे महामारीचं तांडव रचलं त्यापुढे संपूर्ण जगत हतबल झालेलं आहे। अख्ख्या जगामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सुरक्षेचा उपाय म्हणून सरकारने संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन घोषित केला। भारतासारख्या देशाला हे न परवडणारं जरी असलं तरी सद्य परिस्थिती पाहता हा निर्णय अतिशय योग्य आहे। कारण आमची ती संस्कृतीच आहे। आमच्या संस्कृतीमध्ये सुद्धा तुलसीदास जी म्हणतात, ज्या वेळेला हिंदू संस्कृती विरोध रावणाने थैमान वाजवलं त्यावेळेला करण्यासाठी सक्षम रामचंद्र जोपर्यंत अवतरित होत नाहीत तोपर्यंत सर्व देवतांनी स्वतःला गिरीकंदरांमध्ये घेतलं। अर्थात आजच्या भाषेमध्ये त्याला लॉकडाऊनच म्हणा। आणि मग तीच परिस्थिती आजही उद्भवलेली आहे। अदृश्य असलेला हा शत्रू कोरोना विषाणू याच्यापर्यंत मात करणारी असा एक उपाय म्हणून लस मिळत नाही तोपर्यंत प्रत्येक नागरिकाचं की त्याने आपण आहोत त्याच ठिकाणी आपल्या घरातच सुरक्षित स्वतःला स्थानबद्ध करून घ्यावं, अर्थात लॉकडाऊनचं पालन करावं। वास्तविक पाहता ही प्रत्येक नागरिकाची स्वतःची जबाबदारी आहे, हे ज्याचं त्याला कळायला पाहिजे। परंतु अशाही परिस्थितीमध्ये सलाम आहे त्या कोरोना वॉरियर्सना, ज्याच्यामध्ये मग सफाई कामगार असतील, वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी असतील किंवा आमचे पोलीस बांधव असतील, जे स्वतःचे मुलंबाळं सोडून 18 तास स्वतःचा जीव धोक्यात घालून रस्त्यावर उन्हात पाण्यात उभे राहतात, आमचं संरक्षण करतात, आम्हाला याच्याबद्दलची जनजागृती करतात आणि आम्हाला शिस्त लावण्याचा प्रयत्न करतात। परंतु दुर्दैव आहे, काही ठिकाणी अतिशय भीषण आणि विपरीत परिस्थिती पाहायला मिळाली। परंतु आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या धर्माचा, आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या संस्कृतीचा, आम्हाला सार्थ अभिमान आहे आमच्या वारकरी संप्रदायाचा। कारण फक्त महाराष्ट्रापुरतंच बोलायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रत्येक पाईक, वारकरी संप्रदायातील प्रत्येक वारकऱ्याने सरकारने दिलेल्या निर्देशाचं तंतोतंत पालन केलं आणि लॉकडाऊनचं कडक पालन केलं। मग आमचा प्राण असलेलं कथा कीर्तन आणि रामनवमी हनुमान जयंती सारखे उत्सव सुद्धा आम्ही स्वयंस्फूर्तीने स्थगित ठेवले। देव मंदिर सुद्धा आम्ही बंद ठेवले परंतु याच संधीचा नेमका फायदा घेत काही तथाकथित बुद्धिवाद्यांनी इथेही आपल्या अकलेचे दिवे पाजळले आणि प्रतिक्रिया देऊन मोकळे झाले। काही जणांनी प्रतिक्रिया दिल्या की आता कोरोनासारख्या या महामारीच्या संकटामध्ये आता कुठे गेले ते कीर्तनकार, कथाकार? तर त्यांना मला सांगावं असं वाटते की भाऊ, कीर्तनकार कुठेही गेलेले नाहीत, ते आपल्या घरामध्ये अतिशय सुरक्षित आहेत। आणि याही काळामध्ये आमचे डॉक्टर निखिलजी कुबडे माऊली यांच्यासारखे अनेक वारकरी संप्रदायातील धुरीण यांनी फेसबुक पेजच्या माध्यमातून हे ज्ञान, तत्वज्ञान, हे ज्ञानदानाचं कार्य प्रत्येक घरात पोहोचवण्याचं कार्य अतिशय चोखपणे बजावत आहेत। त्याचप्रमाणे काही जणांनी असं मत मांडले की ज्याच्यावर विश्वास ठेवावा ती देव मंदिरच
अर्थात त्या देवानेच आता दरवाजे बंद करून ठेवलेत, मग विश्वास कुणावर ठेवायचा? मित्रहो, अशा भीषण परिस्थितीमध्ये, संकटामध्ये देवालय दर्शनासाठी जरूर बंद असतील, परंतु त्याच देवालयाचे दरवाजे या संकट समयी राहत कोशामध्ये निधी देण्याचं कार्य मात्र अनेक मंदिरांनी करोडोच्या घरात केलंय. म्हणून दर्शनासाठी बंद असले तरी मदतीसाठी मात्र सर्व मंदिरं आजही खुले आहेत. त्याचबरोबर काही जणांनी अशा प्रतिक्रिया दिल्यात की कोरोनाने सिद्ध केलंय की देशाला देव आणि मंदिराची नाही तर दवा. मला त्यांना सांगायचं आहे, भाऊ, कोरोनासारख्या या विषाणूची ही जे महामारीचं संकट आहे, ही देव, मंदिर, वारी किंवा उत्सवातून निर्माण झालेलं नाही, तर हे संकट देव न मानणाऱ्या माणसाच्या गैरवर्तणुकीतून निर्माण झालेलं आहे. अर्थात हे संकट देवनिर्मित, निसर्गनिर्मित नाही तर मानवनिर्मित आहे. कारण आज मनुष्यातील मनुष्यत्वचा ऱ्हास झालेला आहे. माणसामध्ये पशुवृत्ती बळावलेली आहे आणि माणूस हा स्वैर झालेला आहे आणि त्यातूनच कोरोनासारख्या विषाणूचा जन्म झाला. परंतु हा आता कशानं निर्माण झाला, का निर्माण झाला, हे विचार करत बसण्यापेक्षा महत्त्वाचं आहे की याच्यावर मात कशी करता येईल. आणखी एक गोष्ट पहा, आज भलेही भारतामध्ये अत्याधुनिक दवाखान्यांची कमतरता असेल, परंतु इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, इटली, चीन इत्यादी देशांमध्ये तर याची काही कमी नाही. तिथे आरोग्य यंत्रणा अगदी अव्वल दर्जाची आहे, पण तरीही कोरोनाग्रसित आणि कोरोनाने मृत्यू पावलेल्या मृतांचा आकडा हा भारतापेक्षा कैक पटीने अधिक आहे. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हाच होतो की आजच्या परिस्थितीमध्ये काळाची दवाखाने असणं अतिशय गरजेचं आहेच. कारण दवाखान्यामध्ये आपल्याला उद्भवलेल्या रोगावर मात करण्याचं सामर्थ्य आहे. दवाखाने उद्भवलेल्या रोगावर मात करण्याचं कार्य करतात, परंतु देव आणि मंदिरांमध्ये चालणारे सत्संग मात्र हा रोग उद्भवूच नये, असं गैरवर्तणूक करूच नये ही शिकवण देतात. प्रभुप्रिय भाविक सज्जनों, याचाच अर्थ दवाखाने गरजेचे आहेत. ज्याप्रमाणे जेवण करत असताना दाल, रोटी, निदान या 2 पदार्थांची अत्यावश्यकता आहे, मग त्यातील केवळ एक पदार्थ असून चालत नाही. शरीर स्वास्थ्यासाठी दोन्हीही गरजेचे आहेत. त्याचप्रमाणे मानवमात्रांच्या कल्याणाकरिता विज्ञानासोबतच ज्ञानाचीही नितांत गरज आहे. आणि आम्हाला सत्संग तुलसीदासजी स्पष्टच म्हणतात, बिनु सत्संग विवेक न होई. माणूस मग तो कुठलाही असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही पंथाचा असो, माणूस म्हटला की प्रत्येक माणसामध्ये देव होण्याचं सामर्थ्य आहे. प्रत्येक मनुष्य देव होऊ शकतो. पशु की पनाह होत नरका कछु न होय, नर ऐसी करणी करे नरका नारायण होय. माणसाला देव होता येतं, त्याच्यामध्ये ती आत्मिक शक्ती आहे, परंतु ती आत्मिक शक्ती जागृत करावी लागते. आणि ती शक्ती जागृत करण्याकरिता सत्संगाची नितांत गरज आहे. समुद्र उड्डाण करून जाण्याची क्षमता त्यांच्या अंगी मुळातच होती, परंतु जांबुवंत रूपी संत जोपर्यंत भेटत नाहीत तोपर्यंत ती शक्ती जागृत नव्हती.
आम्हालाही आमचं जीवन उज्ज्वल बनवायचं आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती करून घ्यायची आहे. आमच्या जीवनामध्ये कोरोनासारख्या विषाणूची महामारीचं संकट येऊच नये असं आम्हाला वाटत असेल तर आमचा दैनंदिन आचार, विचार आणि व्यवहार कसा असावा हे आम्हाला आज शिकण्याची अत्यंत गरज आहे. आणि हे ज्ञान फक्त संगच देऊ शकतात. हे ज्ञान, ही जीवन जगण्याची कला श्रीमद भगवद्गीतेमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. कारण श्रीमद भगवद्गीता ही भगवंतांची वाङ्मयीन मूर्ती आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपला जीवन रथ यशस्वीरित्या कसा अग्रेसर करावा याचं ज्ञान, ही कला श्रीमद भगवद्गीतेमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. आणि म्हणून या गीतेचं चिंतन होणं अतिशय गरजेचं आहे. श्रीमद भगवद्गीता कुठल्याही एका धर्म, पंथ, समुदायासाठी नाही. या भूतला मनुष्याचं कल्याण करून घ्यायचं असेल तर ती जीवन संजीवनी आम्हाला श्रीमद भगवद्गीताच देऊ शकते. फक्त भारतच नाही, या भूतलावर प्रत्येक की त्याच्यासाठी जीवन संजीवनीचं कार्य करणारी ही स्त्री व्यवहार कसा असावा हे ज्ञान आम्हाला फक्त श्रीमद भगवद्गीताच शिकवते. आणि म्हणूनच आम्ही असं ऐकलंय की जेव्हा स्वामी विवेकानंदजी विश्वधर्म परिषदेला गेलेत तेव्हा त्यांनी आपल्या कपनीतून एक छोटासा आमचा राष्ट्रीय ग्रंथ असलेला श्रीमद भगवद्गीता काढला आणि त्या टेबलवर ठेवला. तेथील काही लोकांनी उपहासात्मक आमचा श्रीमद भगवद्गीता हा ग्रंथ सर्व ग्रंथांच्या खाली ठेवला आणि कुणीतरी स्वामी विवेकानंद की महाराज ग्रंथ तर सर्व ग्रंथांच्या खाली दबलाय. सुंदर उत्तर दिले विवेकानंदांनी. विवेकानंदजी म्हणाले, मला सार्थ अभिमान आहे माझ्या या धर्मग्रंथाचा, जो धर्मग्रंथ जगातील सर्व धर्मग्रंथांचा आधार बनलेला आहे. आणि म्हणूनच तोच धागा पकडून कदाचित, याच न्यायानं कदाचित आमचे देशाचे लाडके पंतप्रधान श्रीमान सन्माननीय नरेंद्रभाईजी मोदी जेव्हा पहिल्यांदा विदेश दौऱ्यावर गेले तेव्हा त्या देशातील प्रत्येक राष्ट्रप्रमुखाला, राष्ट्राध्यक्षांना, पंतप्रधानांना त्यांनी आमचा भगवद्गीता हा ग्रंथ भेट दिलाय. मला असं वाटतं कदाचित त्या राष्ट्रप्रमुखांनी या गीतेचं गांभीर्यानं चिंतन केलं नसावं, नाहीतर आज ही महामारीचं संकट ओढवलंच नसतं. आज ते ओढवलंय. कशानं ओढवलं, का ओढवलं याचा कात्याकूट करत बसण्यापेक्षा भविष्यात असं संकट येऊ नये. कारण आज कोरोनाचं महामारीचं संकट आलंय, भविष्यात असे अनेक संकट कदाचित येऊ शकतील. आणि मग आज कोरोनाचं संकट आलं आणि याची लस शोधता हा म्हणता 2-3 महिने निघून गेलेत, आणखी 2-3 महिने लागतील. 6 महिन्यात कितीतरी जीवितहानी होईल, आर्थिक हानी होईल. आणि मग असं वारंवार संकट येत राहिलं तर देश कंगाल होतील, मानवाचं जीवन जगणं मुश्किल होईल. आणि म्हणून सुरक्षिततेचा उपाय म्हणून जर आम्ही असा उपाय केला की असं संकट आमच्यावर येऊच नये, तर तो उपाय म्हणजे श्रीमद भगवद्गीतेचं गांभीर्यानं श्रवण, चिंतन, मनन आणि निधिध्यासन होतं. श्रीमद भगवद्गीता आम्हाला ती कला शिकवते. गरज आहे ती फक्त गांभीर्यानं चिंतन करण्याची. आणि म्हणून गोष्ट लक्षात घ्या, श्रीमद भगवद्गीता म्हणजे पौषातल्या रविवारची कथा नाही. श्रीमद भगवद्गीता पहिल्यांदा समजून घ्यावी लागेल. आणि म्हणून तसा निवडलेला आहे गीता सार. ज्ञान समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून या गीता या विषयावर आपण आज चिंतन करणार आहोत. श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील प्रथम अध्यायातील
आणि प्रथम क्रमांकाचा आहे. आता आपला विषयाच्या अनुरूप जर बोलायचं ठरलं गीतासार, याचा अर्थ गीताची उत्पत्ती पाहावी लागेल. गीता हा शब्दच मुळात गीत शब्दांचं अनेक वचन आहे. कारण गीता ही पद्यरत्नांची लेणी आहे. गीता ही काव्यपुंज आहे. गीता म्हणजे गीतांचा, अनेक गीतांचा समूह आहे. यामध्ये 18 अध्याय आहेत आणि 700 श्लोक आहेत आणि म्हणून याला गीता हे नाव दिलेलं आहे. परंतु याला काही ठिकाणी श्रीमद्भगवद्गीता किंवा अर्जुन गीताही म्हणतात. अर्जुन गीता म्हणण्याचं कारण असं आहे की गीता जरी अनेक असल्या, म्हणजे जसं श्रीमद्भगवद्गीता आहे, गीता रहस्य आहे, गीताई आहे, गुरुगीता आहे, या जरी अनेक असल्या तरी याचाच भाग आहे. परंतु प्रामुख्यानं 2 गीता मानल्या जातात. ती म्हणजे एक अर्जुन गीता आणि दुसरी म्हणजे उद्धव गीता. उद्धव गीता श्रीमद्भागवत पुराणामध्ये 11व्या स्कंदामध्ये अध्याय क्रमांक 3 ते अध्याय क्रमांक 7 ते अध्याय क्रमांक 30 अशी 24 अध्यायांची आहे. ही गीता भगवंताच्या राजमहालामध्ये अत्यंत शांततेनं सांगितल्या गेली, म्हणून विस्तारपूर्वक सांगितल्या गेली, म्हणून तिचे 24 अध्याय आहेत. अर्जुन गीता ही युद्धाच्या ठिकाणी सांगितल्या गेली आणि रणांगणावर सांगितल्या गेल्यामुळे ती थोडी संक्षेपाने सांगितल्या गेली. हिच्यामध्ये 18 अध्याय आणि 700 श्लोक आहेत. हिला कोणी भगवद्गीता, कोणी अर्जुन गीता म्हणते. तसे तर गीतेचे 18 नाव आहेत. गीता गंगाच गायत्री, सीता सत्या सरस्वती, ब्रह्मविद्या ब्रह्मवल्ली, त्रिसंध्या मुक्तगेहिनी, अर्धमात्रा चिदानंदा, भवग्नी भयनाशिनी, वेदत्रयी परानंता, तत्वार्थ ज्ञान मंजिरी. ही गीतेचे 18 नाव आहेत. परंतु श्रीमद्भगवद्गीता किंवा अर्जुन गीता म्हणून प्रसिद्ध आहे. हिचा पहिला जो अध्याय आहे, हा पहिला अध्याय अर्जुन विषाद योग याचं नाव आहे. अर्जुन विषाद, या अर्जुनाचा विषाद जो आहे हा अर्जुनाचा विषाद योग झालेला आहे, म्हणून याला अर्जुन विषाद योग म्हणतात. विषाद तर दुर्योधनालाही झाला होता. दुर्योधनाचा विषाद हा स्वार्थमूलक होता, म्हणून योग होऊ शकला नाही. अर्जुनाचा विषाद मात्र हा भगवंताशी नाता जोडणारा होता, म्हणून अर्जुनाचा विषाद सुद्धा योग झालेला आहे. आमचंही असंच झालेलं आहे. विषाद तर आम्हालाही आहे, परंतु आमचा विषाद सांसारिक आहे, सांसारिक वस्तूंशी, सांसारिक विषयांशी जोडणारा आहे, म्हणून आमचा विषाद योग होत नाही. आम्हाला ही शिकवते, गीता आम्हाला ही संकेत देते, आमचा विषाद सुद्धा भगवंताशी नातं जोडणारं असावं, तेव्हा तो योग होईल. म्हणूनच आम्हाला सावध केलेलं आहे. कै मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. मनुष्याची भगवत दर्शनाची तीव्र लालसा असावी. जे जे भेटे पुसावेसी हेच वाटे, जे जे भेटे तयासी, काय भेटेल नारायण, काय कृपा करील नारायण. मला भगवंत भेट देतील काय, माझा उद्धार होईल का, अशी तीव्र लालसा असावी. हा विषाद तेव्हा आमचा योग होईल, हा या गीतेचा संकेत आहे. पुन्हा या अध्यायामध्ये एकूण 47 श्लोक आहेत आणि 4 प्रकरण आहेत. पहिलं प्रकरण श्लोक क्रमांक 1 ते श्लोक क्रमांक 11 असं 11 श्लोकांचं आहे, ज्याच्यामध्ये दोन्ही
सैन्यातील योद्धे आणि त्यांच्या सामर्थ्याचं वर्णन आहे. दुसरं प्रकरण श्लोक क्रमांक 12 ते श्लोक क्रमांक 19 असं आहे. आणि या 8 श्लोकांमध्ये दोन्ही सैन्य शंखध्वनीचं वर्णन आलेलं आहे. तिसरं प्रकरण श्लोक क्रमांक 20 ते श्लोक क्रमांक 27.5 म्हणजे 27 पूर्ण आणि 28व्याचा पूर्वार्ध असं 8.5 श्लोकांचं असून या या प्रकरणामध्ये अर्जुनाच्या द्वारे सर्व जे योद्धे आहेत यांच्या सेनापती आहेत या सेनापतींचं निरीक्षणाचं वर्णन आहे. आणि चौथं प्रकरण जे आहे हे चौथं प्रकरण श्लोक क्रमांक 28चा उत्तरार्ध ते श्लोक क्रमांक 47 असं. आणि यामध्ये मोहग्रसित अर्जुनाचे कायरतापूर्वक स्नेहयुक्त वचनांचं वर्णन आहे. आणि सेवेकरता निवडलेला जो श्लोक आहे हा पहिल्या प्रकरणातील पहिल्या क्रमांकाचा आहे. आणि याच्यामध्ये युद्धविषयक प्रश्न. आता मूळ श्लोकामध्ये प्रवेश करण्याच्या पूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या. मी सुरुवातीला बोलून गेलो की गीता म्हणजे जीवनी आहे. आमचा दैनंदिन आचार विचार व्यवहार कसा असावा याची कला याचं मार्गदर्शन करणारं ओतप्रोत जर एखादं साहित्य असेल तर तो म्हणजे आमचा हा ग्रंथ आहे. आणि म्हणून मी जाणीवपूर्वक असं बोलतोय की गीता म्हणजे तुमची आमची प्रत्येकाची आत्मकैफियत आहे, आत्मचरित्र आहे. गीता ही प्रत्येकाचं आत्मचरित्र आहे. गीतेमध्ये जेवढे पात्र असतील याच्यामध्ये सगळ्यात पहिलं पात्र आलंय धृतराष्ट्र. आणि म्हणून आम्हाला आमचं कोणचं पात्र आहे हे आम्हाला निवडायचं आहे. मोठामोठी विचार जर केला तर आम्ही या गीतेतलं धृतराष्ट्र हे पात्र आहोत. परंतु आम्हाला धृतराष्ट्र हे पात्र याच्यावर थांबायचं नाही आहे. आम्हाला गीतेचं चिंतन करून आम्हाला गीतेतलं जे शेवटचं पात्र आहे यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः यातील आम्हाला अर्जुन पाहायचं आहे. आणि म्हणून सर्वात पहिल्यांदा याच्यावर गंभीर चिंतन करत असताना हे आमचं आत्मचरित्र आहे. आणि आम्ही जर धृतराष्ट्र या पात्राच्या ठिकाणी आम्ही जर स्थित असेल तर आम्हाला या प्रत्येक पात्राचा विचार करावा लागेल. आणि म्हणून गीतेचा जो पहिला श्लोक आहे हा प्रश्न विचारणार धृतराष्ट्र. आम्हाला याच्या शब्दाची उत्पत्ती पाहावी लागेल. धृतराष्ट्र शब्दाची उत्पत्ती ध्री धातूपासून झालेली आहे. ध्री धार्यते. ध्री अर्थात धारण करणे. आता संस्कृतमध्ये ध्री म्हणतात, आपण मराठीमध्ये उच्चारण करत असताना याला ध्रू म्हणत असतो. म्हणजे ऋषीचा ऋ आणि संस्कृतमध्ये ऋषीचा री एकच आहे. मी कधी ध्री म्हणेल कधी ध्रू म्हणेल तुम्ही समजून घ्या. तर धृतराष्ट्र जो आहे हा ध्री धारण करणे अर्थात धातू आहे. आणि ध्री धार्यते. काय धारण केलं तर त्याने राष्ट्र धारण केलंय. धार्त राष्ट्रान इथे धृतराष्ट्र. त्याने राष्ट्र धारण केलेलं आहे म्हणून त्याला धृतराष्ट्र म्हणतात. मग आम्ही या भूतलावर जन्माला आलेला, मी सुरुवातीला बोलून गेलो, कुठल्याही धर्माचा असो, कुठल्याही जातीचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही राज्यातला असो, कुठल्याही देशातला असो, भूतलावर प्रत्येक जन्माला आलेला माणूस हा धृतराष्ट्र आहे. कसा आहे तर त्याने राष्ट्र धारण केलेलं आहे. मग आम्ही राष्ट्र धारण केलेलं आहे का तर मी म्हणेल हो. कसं धारण केलेलं आहे त्याच्याकरता तुम्हाला या शरीराचं पंचीकरण करावं लागेल. शरीराचं पंचीकरण करत असताना 2 भाग करा, 50% आणि 50%. पहिल्या 50%मध्ये अग्नितत्व 12.5%, जलतत्व 12.5%, वायुतत्व 12.5% आणि वायुतत्व 12.5%. म्हणजे 50% मध्ये हे 4ही महाभूत आहेत, 4ही तत्व आहेत.
आणि उरलेलं जे 50% आहे, 50% भाग आहे, हा भाग म्हणजे पृथ्वी तत्वानं व्यापलेला आहे. मग पृथ्वी आम्ही धारण केलेली आहे आणि पृथ्वी आणि राष्ट्र हे पर्यायीवाची एकाच अर्थाचे दोन शब्द आहेत. राष्ट्र म्हणजे पृथ्वी, पृथ्वी म्हणजेच राष्ट्र. मग आम्ही आहे याचं आधिक्य पृथ्वीचं आहे म्हणून आहे. आपण म्हणत नाही का एखादा प्रेत तेव्हा आम्ही त्याला पार्थिव म्हणतो का, तर पृथ्वीचं बनलेलं आहे. मग आम्ही पृथ्वी धारण केलेली आहे. धृतराष्ट्र तर आंधळा होता, आम्हाला 2-2 डोळे आहेत. मग मी तुम्हाला असं म्हणेल, वह तो कौरव कुल का चंदा था लेकिन पुत्र मोह का अंधा था. वास्तविक पाहता धृतराष्ट्रासारखा विद्वान आणि बलशाली, परंतु तो पुत्र मोहानं आंधळा होता. मग आम्हाला असा कोणता मोह आहे याचं उत्तर द्यायचं झालं तर आम्हाला फक्त मधमाशांचं सर्वच मोह. आणि म्हणून महाराज म्हणतात ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्र आंधळे. आणि ज्ञानदृष्टी विहीन असल्यामुळे, दृष्टीविहीन असल्यामुळे आम्ही आंधळे आहोत. आम्ही पृथ्वी धारण केलेली आहे, अर्थात आम्ही राष्ट्र धारण केलेलं आहे आणि म्हणून आम्ही धृतराष्ट्र ही संज्ञा आमच्यासाठी घटलेला आहे. आम्ही धृतराष्ट्र झालेले. प्रश्न आहे, प्रश्न विचारलेला आहे की प्रश्न कोणाला विचारला, प्रश्न विचारला संजयाला. मग संजय कोणाला म्हणावं तर सम्यक जयति इति संजयः. ज्याने या भवसागरावर योग्य रीतीनं विजय मिळवला त्याला संजय असं म्हणावं. या भवसागरावर जे तरुण गेलेले आहेत ते संजय आहेत, अर्थात ते संत आहेत. मग आम्ही सर्वसामान्य माणूस, जीव उपाधीला प्राप्त झालेला हा जीव, हा माणूस, हा धृतराष्ट्र आहे, हा ज्ञान आंधळा आहे आणि याचा प्रश्न आहे संजयाला. प्रश्न काय केला तर गीतेचा पहिला श्लोक, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पांडवाश्चैव किमकुर्वत संजयः. हे संजय हा प्रश्न जेव्हा विचारला तेव्हा खऱ्या अर्थानं महाभारतातील युद्ध सुरू होऊन 10 दिवस झाले होते. कारण आतापर्यंत युद्धाची जी कॉमेंट्री आहे ती संजयाने संक्षेप रूपाने धृतराष्ट्राला सांगितली. परंतु युद्धाचा 10वा दिवस उजाडला, 10 दिवस झाले, भीष्माचार्य शरपंजरी पडले आणि भीष्माचार्य शरपंजरी पडले अर्थात माझे आणि पंडूचे समोरासमोर उभे होते. यांनी आतापर्यंत काय केलं हा सविस्तर वृत्तांत मला सांग असा तेव्हा. आणि तो प्रश्न म्हणजे महाभारतातील भीष्म पर्वातील अध्याय क्रमांक 25. आणि म्हणून आता काही जण असं म्हणतात की खऱ्या अर्थानं गीतेचा उपदेश तर 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सुरू झाला. परंतु हे जरी खरं असलं तरी पहिला अध्याय ही गीतेची उत्थानिका आहे, ही गीतेची भूमिका आहे, हा गीतेमध्ये प्रवेश आहे आणि पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा भगवंताचे वचन आहेत आणि म्हणून या अध्यायाला सुद्धा तेवढंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणखी दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी आहे की गीतेचं तत्वज्ञान जरी 2ऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून सुरू झालं असेल तरीही गीतेचा पहिला श्लोक समजल्याशिवाय गीतेत प्रवेशच मिळत नाही. ज्याप्रमाणे आपण एखादं पोतं आणतो, साखरेचं मशीननं शिवलेलं, ते पोतं जर सोडायचं असेल तर त्याची पहिली गाठ जर व्यवस्थित उकलली तर सगळं पोतं 0 मिनिटात उकललं जातं आणि पहिली गाठ जर सोडता आली नाही तर अख्खं पोतं उकलता येत नाही, मग शेवटपर्यंत कापाकापी करावी लागते. त्याप्रमाणे गीतेचा पहिला श्लोक जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत गीतेमध्ये प्रवेशच मिळत नाही. म्हणून 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर विचारलेला प्रश्न आहे
प्रश्न काय विचारला? आता 10 दिवस पूर्ण झाले. का म्हटलंय मी? कारण गीतेच्या पहिल्या श्लोकात स्पष्ट शब्दात आहे, किम कुर्वत संजय. किम कुर्वत शब्दाचा पदच्छेद जर केला तर किम अकुर्वत असं होते. आणि अकुर्वत म्हणजे पूर्ण भूतकाळ, म्हणजे ही घटना घडून गेली, 10 दिवस अगोदर घडून गेली आणि आज सविस्तर रूपाने हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न काय विचारला? धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः. कुरुक्षेत्रावर ज्याला धर्म हे विशेषण आहे, समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. कोण? मामकाहा पांडवाश्चैव, माझे आणि पंडूचे यांनी काय केलं हे सविस्तर वर्णन मला सांग. असा सरळ सरळ मोठी या श्लोकाचा अर्थ होतो. परंतु मी तुम्हाला बोलून गेलोय की गीता म्हणजे आमचं आत्मचरित्र आहे. मग आमचं आत्मचरित्र आहे, धृतराष्ट्र आम्ही झालेले आहोत हे लक्षण आमच्या घडलेलं आहे. तर मग या प्रश्नाचं आमच्या जीवनाशी काय संबंध आहे तर ते समजून घ्या. आम्ही स्वतः ज्ञानदृष्टी हरवलेला हा धृतराष्ट्र, ज्यानं या भवसागरावर योग्य विजय मिळवलेला आहे, अशा संतरूपी संजयाला प्रश्न विचारतो. काय विचारतो? कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे. कुरुक्षेत्रावर ज्याला धर्म हे विशेषण लावलेलं आहे. कुरुक्षेत्र कशाला म्हणावं? क्षेत्र म्हणावं त्याला क्षीयते त्रायते इति क्षेत्र. अर्थात जे स्वतः क्षीण होते परंतु त्याच्यामध्ये बसलेले क्षेत्र म्हणावं. मग हे क्षेत्र काय आहे? आमचं शरीर आहे. कारण इदं शरीरम क्षेत्रमित्य. या कारण आहे, कारण हे शरीर स्वतः क्षीण होतं. याच्यामध्ये जो बसलेला आत्मा पोचवण्याचं कार्य करतं, आम्हाला तारतं आणि म्हणून याला क्षेत्र असं म्हणतात. मग याला कुरुक्षेत्र का म्हणतात? तर कुरुक्षेत्र या शब्दाची उत्पत्ती पाहावी लागेल. कुरुक्षेत्राची उत्पत्ती आहे कृ धातूपासून. कृ धातू आहे कृ कुरुते, करणे, कर्म. कृ कुरुते कुरुक्षेत्र आहे, अर्थात हे कर्मक्षेत्र आहे. या शरीरानं भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे, आम्हाला भगवंत व्हायचा आहे, परंतु कर्म करून, म्हणून कुरुक्षेत्र आहे. पण कर्म कोणतं करायचं? मग आम्हाला कर्मेंद्रिय दिलेले आहेत, संतांनी आम्हाला त्याची आठवण करून दिलेली आहे. दिले इंद्रिय हातपाय कान डोळे बोलाया मुख वचन, जेने तू जोडसी नारायण. अर्थात भगवंताने आम्हाला इंद्रिय दिलेले आहेत, हात दिले, पाय दिले. कशा करता? तुम्ही म्हणाल महाराज एवढी सोपी गोष्ट कळत नाही. अहो पाय कशा करता? चालण्याकरता. बरोबर आहे, पाय चालण्याकरताच आहेत. पायानं चाललंच पाहिजे, चालण्याची मनाई नाही. परंतु कुठं जावं, कुठं चालावं? मनात येईल तिथं नाही. महाराज म्हणतात तुम्ही चाला, परंतु असं चाला की जे चालल्यानंतर जेणे तू जोडशी नारायण. डोळे पाहण्याकरिता आहेत, डोळ्यांनी पाहिलंच पाहिजे, पाहण्याची मनाई नाहीच आहे. परंतु काय पाहावं? मनात येईल ते पाहावं. संत म्हणतात नाही, मनात येईल ते पाहत बसू नका. डोळ्यानं असंच पहा की जे पाहिल्यानंतर जेणे तू जोडशी नारायण. म्हणून डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख. पाय चालण्याकरता आहेत, म्हणून जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तू आपले सोहित, पाय तीर्थयात्रे जाय चुकू नको. पाय तीर्थयात्रेला जाण्याकरिता आहेत, डोळे भगवंताचं स्वरूप पाहण्याकरिता आहेत. डोळ्यांनी अर्थात आमच्या प्रत्येक इंद्रियाचा व्यवहार असा असावा की जो व्यवहार घडल्यानंतर जेणे तू जोडशी नारायण. अर्थात देव कशामुळे जोडल्या जाईल? तर धर्म कार्य केल्यानंतरच देव जोडल्या जाईल. कर्म जरूर करा, परंतु धर्म जोडल्या गेला पाहिजे. आणि धर्म हा मांगल्य पसरविणारा आहे. कारण धारणा शक्तीने धर्म संज्ञा प्राप्त होत असते. धारणा धर्ममित्याहु धर्मो धारयते प्रजा. आणि म्हणून आपल्या प्रत्येक इंद्रियाचं कर्म असं असलं पाहिजे जे पवित्र असलं पाहिजे, जे दिव्य असलं पाहिजे. म्हणून त्याला विशेषण लावलं धर्मक्षेत्रे. कुरुक्षेत्रे धर्मक्षेत्रे समवेतायुत्सवः. समोरासमोर उभे ठाकलेले आहेत. कोण उभे ठाकलेले आहेत? मामकाहा पांडवाश्च येव. मामकाहा माझे आणि पंडूचे सुद्धा. मामकाहा म्हणजे मी आणि माझं जिथे येते त्याला म्हणतात रजोगुण आणि तमोगुण.
पांडवाश्च, पंडू म्हणजे धवल, श्वेत, श्वेत काय आहे तर सत्वगुण. आणि म्हणून ही प्रकृती त्रिगुणात्मिका आहे. ही प्रकृती त्रिगुणात्मिका बनलेली आहे, सात्विक, राजसिक आणि तामसिक. आणि आम्ही आमच्या दैनंदिन जीवनामध्ये आमचा व्यवहार करत असताना आमच्या मनामध्ये हे द्वंद्व युद्ध चाललेलं असतं. एकीकडे रजोगुण आणि तमोगुण आहे, तर एकीकडे सत्वगुण आहे. आणि जेव्हा या दोघांचं युद्ध होतं तेव्हा आमच्या बाबतीत असं घडतं की बरेच वेळा रजोगुण तमोगुणाचं आधिक्य होतं, ते विजयी होतात आणि आम्ही फसी पडतो, दुःखास पात्र होतो. एखाद्यानं कारण परमार्थ करायचा असेल तर शुद्ध सत्वगुणाची वाढ करणे अतिशय आवश्यक आहे. प्रकृती तर त्रिगुणात्मक आहे, नाही म्हणून चालणार नाही, परंतु आधिक्य मात्र सत्वगुणाचं असायला पाहिजे. कारण आधिक्य जर सत्वगुणाचं नसेल तर परमार्थ घडणार नाही. मग कोणीतरी आमच्या जीवनात आलं आणि आम्हाला म्हटलं की चला कीर्तन ऐकायला, चला कथा ऐकायला, तेव्हा मात्र आम्हाला आळस येईल. माऊली शुद्ध शब्दात सांगतात, माऊली म्हणतात, अंगे अंग मोडामोडी, कार्य जात अनावडी, नुसदी परवडी जांभयांची. कुणी आम्हाला म्हटलं का हो चला कीर्तनाला, तर आंगवड्या देणार, जांभया देणार आणि म्हणणार नाही आज ना माझं मूड नाही. मग अशा प्रकारे आळस, निद्रा, प्रमाद घडतो. परंतु जर सत्वगुणाचं आधिक्य असेल तर स्वप्नात सुद्धा वाईट कर्म होणार नाही. आपल्या हातून स्वप्नात सुद्धा वाईट कर्म होऊ नये असं वाटत असेल तर सतत आणि सतत सत्वगुणाचं आधिक्य व्हायला पाहिजे. एक प्रसंग आहे, रामकृष्ण परमहंस आपल्या मंदिरामध्ये शांत झोपलेले आहेत आणि विवेकानंदजी त्या ठिकाणी त्यांचं रक्षण करतायत, बसलेले आहेत बाजूला. आणि नेमकं त्याच वेळेस त्या मंदिरामध्ये, देवीच्या मंदिरामध्ये विवेकानंदांचे काही जुने मित्र आलेत आणि असं म्हणतायत की सबको मिलना, लंगोटी यार को कभी मत मिलना. कारण यार म्हटलं की ब्रह्मचारी शतमर्कटाहा, 100 वानरं आणि एक ब्रह्मचारी अर्थात एक मुलगा सारखं. आणि मग हे मुलं जेव्हा तिथं आले तेव्हा त्यांनी विवेकानंदांना म्हटलं, अर्थात त्यांचं पूर्वाश्रमीचं नाव नरेंद्र. का रे नरेंद्र, तू तर तुझ्या गुरूंची खूप महती सांगतोस आणि तुझे गुरु असे सारखे झोपलेले असतात, झोपण्यामध्ये काय महती आहे? ते म्हटले, आहे ते आहे, जसे असतील तसे असतील, ते माझे गुरु आहेत. परंतु ते मित्र काही ऐकायला तयारच नव्हते आणि त्यातील काही जणांनी ठरवलं की आता तुझ्या गुरुची परीक्षा घ्यायची. आणि म्हणून या मुलांनी परीक्षा घ्यायची ठरवलं आणि शांत शवासनमध्ये झोपलेले ते त्यांचे गुरु आहेत, रामकृष्ण परमहंस आहेत, दोन्ही हात असे सरळ पडलेले आहेत. आणि त्या विवेकानंदजींच्या मित्रांनी त्या ठिकाणी एक विस्तवाचा निखारा आणला आणि त्यांच्या हातावर ठेवला. त्यांच्या हातावर ठेवला त्यावेळेला ते शांत पहुडलेले होते. त्या निखाराने त्यांचा हात जळत होता, परंतु कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया नाही. हात जळतोय हे पाहून विवेकानंद धावले आणि तो निखारा त्यांच्या हातावरून बाजूला घेतला. आणि मग त्यांच्या मित्रांनी मग एक नाणं आणलं, एक ठोकळा आणला, द्रव्य आणलं आणि त्यांच्या हातावर ठेवला, दुसऱ्या हातावर ठेवला. ठेवता क्षणीच स्वामी परमहंस झोपलेले आहेत, परंतु ठोकळा हातावर ठेवता क्षणीच त्यांचा हात पालथा व्हायचा. ते विद्यार्थी, त्यांचे मित्र पुन्हा हात सरळ करायचे, पुन्हा त्यांच्या हातावर ठोकळा ठेवायचे, परंतु त्यांचा हात लगेच पालथा व्हायचा. का? कारण स्वप्नात स्पर्श होऊ नये ही त्यांची पक्की धारणा होती. आणि म्हणून माऊली म्हणतात, विवेकाचे अंगणी सत्वाची अंगणी विवेक करी राबणी, तै साचची करचरणी होती डोळे. तेव्हा ज्या वेळेला अशांच्या परमहंसांच्या ठिकाणी सत्वगुण जागृत आहे, अशांच्या ठिकाणी जी सारखी
विवेक खडा पहारा देत असतो आणि मग तेव्हा अशी प्रतीती येते की खरोखरच यांच्या हात आणि पाय आहेत की काय, त्यांना या चर्मचक्षूंची ही गरज नसते, त्यांचे हात झोपेत असले करत नव्हते. अर्थात सत्व गुण जेव्हा वृद्धिंगत होतो तेव्हा आमच्या हातून स्वप्नातून नाही. मग अशा प्रकारे जर रजोगुण आणि तमोगुणाचं आधिक्य असलं तर मात्र पाप घडल्याशिवाय राहत नाही. आणि प्रश्न कशावर सुरू आहे? मामकाहा पांडवाश्चैव, माझे आणि पंडूचे. एकीकडे कौरव आहेत तर एकीकडे पांडव आहेत. पांडव हे सत्वगुणी आहेत आणि कौरव अर्थात रजोगुण आणि तमोगुण. आमच्या याच्यामध्ये शरीरामध्ये दोन वृत्ती तयार झालेल्या आहेत, एक सत्वगुणी आणि एक रजोगुण आणि तमोगुणी. आता सत्वगुणाचा जो मुलगा आहे तो सत्वगुणाचा मुलगा आहे ज्ञान. सत्वात संजायते ज्ञानम, याचा मुलगा ज्ञान आहे. रजोगुणाला दोन मुलं आहेत, काम येश क्रोध येश रजोगुण समुद्भव. रजोगुणाला दोन मुलं आहेत आणि तमोगुणाला मात्र मुलगाच नाही. तमोगुण हा निपुत्रिक आहे, खतरनाक आहे. आणि यानं जेव्हा पाहिलं की आपला जो भाऊ आहे रजोगुण, याला जी दोन मुलं आहेत यांचं जे कार्य, आणि म्हणून यानं असं ठरवलं की काना आपल्या मुलांना द्यावी. त्यांना आपल्या भावा रजोगुण आणि काम आणि क्रोध, रजोगुणाचे काम आणि क्रोध यांना दत्तक घेतलं. मग वर्णन करता येतं ते कीर रजाचे झाले परी तमासी भले, तेने निजपद या दिदले प्रमा. ते रजाचे जरी झाले तरी आणि ते दोघच्या दोघ घेतले, दत्तक घेतले. आणि हे साधारण नाहीत, दोनच दोन, परंतु अख्ख्या जगावर याचे जगावरी बंड, या जगावर त्यांनी बंड केलेलं आहे. तुम्हाला आताच्या भाषेत, सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मुंबई सारख्या शहरामध्ये गुन्हेगारी जगतामध्ये ज्या काही टोळ्या आहेत, अनेक टोळ्या आहेत, आणि एका टोळीमध्ये अनेक गुन्हेगार आहेत. नाही, एक फक्त मुंबई अजूनही ताब्यात घेऊ शकले नाहीत. हे दोघं, परंतु यांनी मात्र जगताला उडून काम आणि क्रोध, कारण कामाजी कोतवाल याने होता, यानं भल्या भल्यांना नाडलं. काम तर इतका बंडखोर आहे, ह्याना एक वेळ ज्या कामाला भगवान शंकरानं जाळून टाकलं त्यांच्यासोबत सुद्धा पंगा घेतला. मग तुमची आमची काय करता? धडक मारिली शंकरा, ब्रह्मे याचा केला मातेरा, इंद्रचंद्रासी दरारा लाविला येणे. याने तर भगवान शंकरासोबत सुद्धा पंगा घेऊन टाकला. ब्रह्माचं तर पार माते, इंद्रचंद्राला सुद्धा दरारा लावला. असे हे खास बंडखोर दोन यांनी जगाला ताब्यात घेतलेला आहे, जगावर विजय मिळवलेला आहे. आणि मग आपली तिथं काय गत? म्हणून हा जीव, ज्ञानदृष्टीनं आंधळा असलेला जीव हा धृतराष्ट्र संजयाला विचारतो की जेव्हा हे दोन समोर येतात ना, आणि आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, त्या शेजारी बसतात, विरोधात एकदा काही कार्य करत असताना, काही विरोधी पक्षात असताना नाही, कसंही काम करा, कोणालाही पकडू शकतात. अशा प्रकारे
एके आहारी ते सोबत पैज लावून शर्तीनं त्याला जिंकतात. मग असं असताना यांच्या समोर जवळपास किंवा यांच्या सोबतीला टिकणं जवळपास अशक्य आहे. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा संतांनी मात्र याच्यावर विजय मिळवला. ज्या ठिकाणी अनेक ऋषीमुनींनी घरदार सोडलं, अंगाला राख फासली आणि गिरीकंदरांमध्ये जाऊन बसले, त्यांना सुद्धा कामाने सोडलं नाही. ध्यानात तू आम्हापाशी मागे पुढे संतांची ह्याच्यावर विजय मिळवलेला आहे. असलेला धृतराष्ट्र प्रश्न विचारतो की ज्या ठिकाणी एवढं यांचं बंड आहे, यांच्यासोबत युद्ध जिंकणं म्हणजे अशक्यच आहे, अशाही परिस्थितीत संतांनी मात्र या भवसागरावर योग्य विजय मिळवलेला आहे. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे सम ठाकले असताना, यांचं युद्ध झालं असताना कुणीच यांच्यासोबत जिंकू शकलं नाही. संतांनी मात्र योग्य विजय मिळवला. कशा प्रकारे मिळवला? किम कुर्वत अर्थात किम अकुर्वत. संतांनी मागे काय केलं, कशा प्रकारे या भवसागरावर विजय मिळवला, याचा सविस्तर वृत्तांत मला सांगावा, असा या धृतराष्ट्राचा प्रश्न आहे. आणि म्हणून संजय उत्तर देतो त्या ठिकाणी की या ठिकाणी यांच्यावर विजय मिळवणं अशक्य आहे, परंतु विजय मिळवायचा असेल तर गीतेचं चिंतन करणं आवश्यक आहे. म्हणून ज्याच्या पहिला हा श्लोक लक्षात आला त्याला पूर्ण गीता कळाली. मी सुरुवातीलाच बोलून गेलो. मग त्याच्यावरचे उपाय म्हणजे श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता म्हणजे जीवन संजीवनी आहे. मनुष्याचा आचार विचार आणि व्यवहार कसा असावा, जीवन जगत असताना दैनंदिन जीवनामध्ये मनुष्याच्या 18 अध्यायामधून अनेक तत्वज्ञान सांगितलेलं आहे, परंतु प्रमुख 18 गोष्टी अशा मोजल्या जातील की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये प्रकृती आणि पुरुष याच्यावर विजय मिळवण्याकरिता आणि तुम्हाला देव होण्याकरिता तुझं व्हावा आहे देव तरी हा सुलभ उपाय, एकच सुलभ उपाय आहे, तो म्हणजे गीतेचं तत्वचिंतन. आणि म्हणून मी असं म्हणेल, वेळच नसतो, कारण कुठलीही गोष्ट करायची जर म्हटली तर आम्हाला कोणी जर म्हटलं का हो चला कीर्तनाला, चला आलो असतो, परंतु वेळच नाही. म्हणजे आमच्याजवळ एरवी वेळच नसतो, परंतु कुठल्याही कारणानं का होईना आज आमच्याजवळ वेळ आहे. आज आम्ही आमच्या घरामध्ये स्थानबद्ध झालेले आहोत. मग ही कदाचित कधी कधी वाईटात सुद्धा चांगल्याचा जन्म असतो. त्याप्रमाणे हे संकट जरी आहे तरी आम्हाला काहीतरी शिकवण्याकरिता आलेलं आहे. आज आमच्याजवळ वेळच वेळ आहे आणि म्हणून भविष्यात सुद्धा असं संकट येऊ. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. आम्हाला सावध व्हायचं आहे, आम्हाला गीतेचं तत्वचिंतन करायचं आहे, आम्हाला याच्यावर गंभीर चिंतन मनन करायचं आहे आणि भवसागरावर मिळवायचं आहे. आम्हाला आमचं जीवन दिव्य बनवायचं आहे. आम्हाला आमच्या जीवनामध्ये आमचं योग्य ते आमचं उत्थान व्हायला पाहिजे, असं आम्हाला कार्य करायचं आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या, अर्जुन, मी तुम्हाला सुरुवातीला बोललो, एक धृतराष्ट्र आहे, एक अर्जुन आहे. आता आम्ही धृतराष्ट्राच्या पात्राच्या ठिकाणी आहोत कारण आम्ही ज्ञान आंधळे आहोत, परंतु आम्हाला अर्जुन व्हायचं आहे. अर्जुन का व्हायचं आहे? कारण संजयानं स्पष्ट निर्देश दिलेला आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजोर भृतिर ध्रुवा नीतिर्मतिर् मम. ज्या ठिकाणी भगवंत आणि अर्जुन आहेत, विजय त्याच ठिकाणी मिळू शकतो. मग भगवंत आणि अर्जुनाने काय केलं? अर्जुन, आणि मी तुम्हाला सुरुवातीला बोलून गेलो, मोह. धृतराष्ट्र हा मोह ग्रसित झालेला होता, पुत्र मोह का अंधा था. आणि अर्जुन सुद्धा त्याचप्रमाणे मोहग्रसित झालेला आहे. कारण त्याने ज्या वेळेला भगवंताला आज्ञा केली की माझा रथ दोन्ही सैन्याच्या मध्ये उभा करा, मला दोन्ही सैन्याकडील सेनापतींचं दर्शन घ्या, त्याचा रथ दोन्ही सैन्य
विशेष करून ज्या ठिकाणी भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य आहेत त्या ठिकाणी उभा केला आणि आपल्या केला भीष्माचार्य, द्रोणाचार्यांकडे की अर्जुन बघ, तुला कौरवांचे सेनापती बघायचे आहेत ना, बघ, योद्धे बघायचे आहेत ना, बघ. आणि ज्या वेळेला अर्जुनाने भीष्माचार्यांकडे पाहिलं, कृपाचार्यांकडे पाहिलं, द्रोणाचार्यांकडे पाहिलं, त्यावेळेला त्याच्या ठिकाणी मोह जागृत झाला. आता शास्त्र असं म्हणतंय मोह सुद्धा दोन प्रकारचा आहे, एक साधारण आणि एक असाधारण. साधारण मोह तर प्रत्येकाच्या ठिकाणी असतोच. तो भीष्माचार्यांच्या ठिकाणीही होता, कारण ज्याप्रमाणे अर्जुनाच्या ठिकाणी मोह होता की हे माझे पितामह आहेत, हे माझे गुरु आहेत, हे माझे बंधू आहेत, चालक आहेत, वगैरे वगैरे, जे माझे आप्तस्वकीय आहेत. हा मोह जसा होता तसाच प्रत्येकाच्या ठिकाणी मोह होता. हा माझा लाडका धनुर्धर आहे, हा माझा लाडका अर्जुन आहे, असा मोह प्रत्येकाच्या ठिकाणी होता. परंतु ज्या वेळेला या मोहाच्या ताब्यात गेल्यानंतर अधिकाधिक त्याच्यामध्ये गुंतत गेल्यानंतर तो मोह ज्याच ठिकाणी न राहता त्या ठिकाणी असाधारण मोह उत्पन्न. असाधारण मोह म्हणजे आताच्या भाषेत जर बोलायचं झालं तर डिप्रेशन. अर्जुन डिप्रेशनमध्ये गेला. अर्जुन डिप्रेशनमध्ये गेल्यानंतर तो कर्तव्यच्युत झाला आणि ज्या युद्धासाठी तो आला होता ते युद्ध करण्यासाठीच त्याने नकार दिला आणि सांगितलं की भगवंता, हे माझ्याकडून होणार नाही. माझ्या हातापायाला कंप सुटलेला आहे, माझ्या हातातून गांडीव गळून पडत आहे आणि हे युद्ध करून मी काय करणार? अरे, हे युद्ध करायचं, यांचा वध करायचा, मी गिरीकंदरामध्ये जाईल, फळं खाईल आणि संन्यास घेईल, तिथेच राहील, पण युद्ध करणार नाही. ही गीता आम्हाला या ठिकाणी संकेत देते. युद्ध अर्थात आमचा दैनंदिन व्यवहार, हे सुद्धा एक प्रकारचं कर्तव्य कर्म आहे, हे सुद्धा एक युद्धच आहे. आणि मनुष्य जीवनामध्ये दैनंदिन जीवन जगत असताना शोकाचे, मोहाचे अनेक प्रसंग त्याच्या वाट्याला येत असतात, दुःखाचे प्रसंग त्याच्या वाट्याला येत असतात आणि मग मनुष्य त्या ठिकाणी मोहामध्ये जातो, असाधारण मोहामध्ये जातो, कर्तव्यच्युत होतो आणि मग त्याच्यापुढे एकच प्रश्न उपस्थित राहतो आणि तो म्हणजे खून, दरोडे, आत्महत्या यासारख्या समाजविघातक घटनांना तो जन्म देत असतो. स्वैर होतो, मनात येईल त्याप्रमाणे विक्षिप्तप्रमाणे वागायला लागतो आणि मग त्यातूनच अनेक वेळेला समाजविघातक घटना जन्म घेतात. कोरोनासारख्या महाविषाणूंचा जन्म होत असतो. परंतु आम्हाला या व्यक्तीला आम्हाला या निराशेच्या गर्तेत स्वतःला ढकलायचं नाही. आम्हाला आमचं जीवन दिव्य बनवायचं आहे. त्याकरिता आम्हाला या मोहातून बाहेर निघावं लागेल. आणि म्हणून भगवंतांनी त्याला जो तत्वज्ञान शिकवलेलं आहे, अर्थात या गीतेमध्ये आलेले जे तत्वज्ञान आहे, हे तत्वज्ञान सांगून आणि ज्या वेळेला त्याने भगवंतावर विश्वास ठेवला, विशेष महत्त्वाचं म्हणजे त्याने भगवंतावर विश्वास ठेवला. कारण मी तुम्हाला सुरुवातीला बोलून गेलो, दोन पात्र प्रमुख आजच्या प्रवचनामधले आपले दोन पात्र प्रमुख आहेत, एक धृतराष्ट्र आणि एक अर्जुन. तेच तत्वज्ञान त्याच कृष्णा करवी त्याच वेळेला अर्जुनाने ऐकलं आणि तेच तत्वज्ञान, तीच गीता त्याच वेळेला संजया करवी. जी गीता भगवान श्रीकृष्णाने सांगितली तीच गीता धृतराष्ट्रानं. परंतु धृतराष्ट्र, आम्ही ज्या ठिकाणी सध्या धृतराष्ट्राच्या भूमिकेत बसलेले आहोत, कारण तुम्हाला ही गीता, बरेच लोकांचा आक्षेप आहे गीता श्रवण केल्यानंतर, कारण आम्हाला तर काही फायदा झालाच नाही. कारण असं आहे, मोठा सुंदर श्लोक आलेला आहे, विश्वासो गुरुवाक्येषु भावना मनोदोष जयश्चैव कथायाम निश्चल. अर्थात कथेमध्ये निश्चलमती असणे, विश्वासो गुरुवाक्येषु, गुरु आणि शास्त्रावर विश्वास असणे, गीतेवर विश्वास पाहिजे. आज लोकांचा देवावरचा विश्वास राहिलेला नाही, यायला लागलेला आहे, विश्वास ठेवायचा नाही. आणि म्हणून जी गीता धृतराष्ट्र, त्याचा विश्वास नसल्यामुळे तो एकच वाक्य उच्चारत होता, हा काळा करतो. आणि अर्जुनाचा ठिकाणी विश्वास होता, त्यानं ते तत्वज्ञान श्रवण केलं आणि म्हणून तोच अर्जुन म्हणतो, नष्टोस मोहो स्मृतिर्लब्धो सादात्मया अच्युतः. माझ्या ठिकाणचा मोह, या जगतामध्ये जितक्या काही भानगडी असतील, जितके काही रोग असतील आणि जितकी काही असतील, याचं मूळ कारण फक्त एकच आहे आणि तो म्हणजे मोह. अर्जुन साधारण नव्हता. अर्जुनाचं वर्णन करत असताना ज्या वेळेला अर्जुनाने गांडीव टाकून दिला त्यावेळेला त्याचं अर्जुन वर्णन
शब्दात वर्णन करतात. तुवा संग्रामी हरुजिंती ठाव फेडिला, गंधर्वासी केला तुवा. म्हणजे ज्या अर्जुनाने भगवान शंकराला सुद्धा युद्धामध्ये जिंकलं, निवांत कवच नावाच्या राक्षसाचं नामो निशान मिटून टाकलं, गंधर्वासोबत युद्ध करत असताना ज्याने आपल्या विजयाचं आणि कौतुक ज्यानं पवाडाच रचला, असा अर्जुन ज्या वेळेला मोहाच्या ताब्यात जातो तेव्हा मात्र कर्तव्यच्युत होतो. आणि मग असा आम्ही काय करू शकत नाही, ती शक्ती आत्मशक्ती आमच्यात आहे, परंतु जेव्हा आम्ही ह्या मोहाच्या ताब्यात गेल्यामुळे आम्ही सुद्धा कर्तव्य होत, आमची सुद्धा इच्छा होत नाही भजन करणे, नामस्मरण करणे, गीतेचं श्रवण करणे, कथा श्रवण करणे, याचं चिंतन करणं. आमच्याजवळ आज वेळच वेळ आहे, परंतु आमची करण्याची त्याच्यामध्ये प्रवृत्ती होत नाही. कारण याला तर आम्ही मोहग्रसित झालेले आहोत आणि विश्वास नाही. परंतु अर्जुनाचा विश्वास होता, म्हणून अर्जुनाला म्हणण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. नष्टोस मोह स्मृतिर्लब्ध्वा त्वत्प्रसादात् मयाच्युत. आता मला माझ्या आत्मस्वरूपाची, म्हणून याच्या पुढे तू जे सांगशील ते गरज आहे. आम्हाला सुद्धा भविष्यात असे अनेक संकट येतील आणि या संकटाशी सामना संकट आमच्यावर येऊच नये याकरता आमचं जीवन पशुवत नाही तर मनुष्यवत असायला पाहिजे. जगण्याकरिता काय करायला पाहिजे ते म्हणजे गीतेमध्ये 18 अध्यायामध्ये बरंचसं तत्वज्ञान आलेलं आहे. पहिला श्लोक तुम्हाला कळालेला आहे. आता तत्वज्ञान आपल्याकडे वेळ आहे आणि म्हणून आम्ही पाहिजे तर आणि दुसरं म्हणजे तुमच्या मुलाबाळांवर आज संस्कार असल्यामुळे हे संकट फोपावत आहे. म्हणून गरज आहे, नितांत गरज आहे. म्हणून स्वतः करायचं असेल तर या गीतेचं चिंतन करा. ही फार मोठी एक देण आहे आणि अशा प्रकारे तिचं चिंतन करून आपण सर्वजण उद्धार करून घ्याल, आपलं जीवन दिव्य बनवून घ्याल. आणि पुनश्च एकदा आमचे डॉक्टर हरिभक्तपरायण निखिलजी कुबळे माऊली यांनी हे फेसबुक पेज उपलब्ध करून दिलं. अशा प्रकारे अनेक वक्ते आपल्या भेटीला येतात. शेअर करा, लाईक करा आणि प्रत्येक घरामध्ये हे तत्वज्ञान पोहोचवा. एरवी आपल्याकडे वेळ नसतो, परंतु कुठेही जाण्याची गरज नाही, न लागती